नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्न जमण्यासंबंधी अगदी साधा सोपा पण अनुभवसिद्ध प्रभावी उपाय बघणार आहोत किंवा प्रभावी सेवा बघणार आहोत. बघा, बऱ्याच परवाच मी एक व्हिडिओ शेअर केला होता, ती सेवा शेअर केली होती तुमच्यासोबत, जी गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितली होती. ज्या मुलींचे लग्न जमत नाही, लग्न जमवताना अडथळे येतात किंवा वय उलटून चालले तरीही सगळं चांगलं आहे तरी पण लग्न जमत नाही आहे, अशा मुलींसाठी दोघांसाठी पण तो व्हिडिओ होता, ती सेवा होती. तो म्हणजे 5 मंगळवार 7 मंगळवार उसाचा उपाय किंवा उसाची सेवा ती आपण बघितली होती, जी गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितली होती. पण आजचा जो व्हिडिओ किंवा आजची जी सेवा आहे ती सुद्धा प्रत्यक्ष गुरुमाऊलींनीच आपल्याला सांगितली आहे. पण हा उपाय मी पहिल्यांदाच सांगते, हा उपाय फक्त मुलांच्यासाठी आहे, मुलींच्यासाठी नाही. मुलांनी ज्या मुलांचं लग्न जमत नाही आहे, लग्न जमण्यासाठी योग्य ती वधू मिळत नाही आहे किंवा सगळं छान आहे, सेटल आहे, पैसा आहे, नोकरी आहे, जॉब आहे, शेत आहे, घरात सगळं चांगलं आहे, पण लग्न जमत नाही आहे आणि किंवा लग्न जमतं आहे पण काही ना काही कुठेतरी होतं आणि ते म्हणजे लग्न मोडतं, असं सुद्धा होतं. खूप वय झालेलं आहे, त्यात लग्न होतच नाही आहे. तर असं ज्या मुलांचं आहे त्या मुलांनी हा शेवटचा पर्याय म्हणून गुरुमाऊलींनी हा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. सोबतच आपल्याला सेवा देखील करायचीच आहे. पण हा उपाय जो आहे तो अतिशय अनुभवसिद्ध, ज्या लोकांनी ज्या मुलांनी हा उपाय केला त्यांची लग्न जमलेलं आहे. किंवा तुम्ही परवा मी व्हिडिओ शेअर केला उसाचा, तो पण तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ, तो सुद्धा करा. तो सुद्धा अनेक भक्तांनी केलेला आहे आणि अनेकांना अनुभव त्याचा आलेला आहे. अगदी 5 मंगळवार व्हायच्या आतच त्यांचं लग्न जमलेलं आहे. तर लग्न जमण्यासाठी तुम्ही कोणत्या सेवा करू शकता, तर तुम्ही 108 पारायण करू शकता स्वामी चरित्राचे, दुर्गा सप्तशतीचे 108 पाठ करू शकता. बऱ्याच सेवा आहेत, तुम्ही त्या करू शकता. पण हा उपाय जो आहे तो फक्त लग्न जमण्यासाठी आहे. तर 3 शनिवार किंवा 5 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त मुलांनीच हा उपाय करायचा आहे, कळालं? आता काय करायचं बघा, जास्त काही करायचं नाही. फक्त आपल्याला तुम्ही आता ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळी मनापासून ती करायची असते, महाराजांच्यावर विश्वास ठेवून ती सेवा करायची असते. आणि याने सांगितले, त्याने सांगितले, महाराजांनी मला सांगितले आणि म्हणूनच आपण ही सेवा करतो आहे आणि महाराज माझ्याकडून ही करवून घेत आहेत. कुठेतरी आपल्या हातून एखादी सेवा घडते, उपाय घडतो, ती आपली इच्छा नसते, महाराजांचीच इच्छा असते. म्हणून आपण विश्वास ठेवून मनापासून तो उपाय करायचा आणि एक पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात ठेवायचा. नाहीतर झालं तर झालं, नाहीतर नाही, असं नाही. मनापासून ते उपाय सेवा करायची असते. तर चला, आज म्हणजे आता शनिवारपासून हा उपाय करायचा आहे. आता कोण करू शकतं, तर मुलाची आई, मुलाचे वडील, बहीण, भाऊ, कोणीही हा उपाय केलेला चालत नाही. फक्त तुम्ही जो कोणी उपवर मुलगा आहे त्यानेच हा उपाय करायचा आहे, कळालं? तर शनिवार बघा, 3 शनिवार किंवा 5 शनिवार. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे बघा, पहिला शनिवार आहे. आता शनिवारी तुम्हाला म्हणजे आंघोळ वगैरे, आणि त्या दिवशी अजिबात मांसाहार वगैरे करायचं. जर तुम्ही मांसाहार वगैरे शक्यतो शनिवारी करूच नाही, पण मांसाहार वगैरे करत असाल तर तुमचे जोपर्यंत, आता मी याचे नियम अटी मी सांगते, पण बघा, पहिल्या शनिवारी तुम्हाला काय करायचं, आंघोळ करायची, छानपैकी देवपूजा वगैरे करायची आणि मारुतीरायाच्या मंदिरात तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुमच्या गावात छोटं मोठं मारुतीचं मंदिर असेल किंवा नसेल तरी दुसऱ्या गावात, म्हणजे शेजारच्या गावात मारुतीचं मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर जाताना तुम्हाला फुटाणे किंवा खडीसाखर किंवा अगरबत्ती ह्या गोष्टी घ्यायच्या आणि रुईचं फूल असतं बघा, रुईचं फुलाचं मंडोळ्या करायच्या. आपण लग्नात घालतो ना मंडोळ्या, त्याची एक मंडोळी तशी करायची. रुईच्या फुलांची मंडोळी तुम्हाला एक करायची आहे, ती पण जाताना न्यायची. रुईच्या फुलांची एक मंडोळी, अगरबत्ती आणि फुटाणे, खडीसाखर जे काही तुम्ही नेऊ इच्छिता ते. त्याच्यावर नारळ वगैरे न्यायची काही गरज नाही. आता हे सगळं जायचं तिथे, पहिल्यांदा नमस्कार करायचा मारुतीरायांना. तुम्ही कशासाठी आलाय, कशासाठी उपाय करताय, लग्न जमत नाही आहे म्हणून हा उपाय करताय, हे सगळं मारुतीरायाला सांगायचं, सोबत स्वामींना सांगायचं. आणि पहिल्यांदा काय करायचं, ते गेल्या गेल्या नमस्कार करायचा आणि ती जी काही मंडोळी आपण आणलेली आहे ती मारुतीरायाच्या कपाळाला अशी लावायची, कळालं? ती मंडोळी कपाळाला लावायची आणि त्याच्या चरणांशी ठेवायची
झालं. हे झालं. त्याच्यानंतर जे काही तुम्ही फुटाणे वगैरे नेला आहे ते तिथे अर्पण करायचं, अगरबत्ती ओवाळायची, लावून प्रज्वलित करून तिथे ठेवून द्यायचे, कळालं. आणि आता तिथे बसून फक्त सेवा करायची. सेवा काही जास्त नाही, फक्त अगदी 2-3 सेवा आहेत, 2-3 स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत, जास्त काही सेवा करण्याची. पण हा उपाय जर तुम्ही कराल तर 100% नाही 101% तुमचं लग्न जमेल, यात काही शंका नाही. अगदी साधा आहे बघा, काही याला तासभर पारायण करावं लागतं असं काही नाही. फक्त हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर अगरबत्ती वगैरे ओवाळल्यानंतर तुम्हाला संकल्प तिथेच करायचा आहे. मारुतीच्या मंदिराचा संकल्प करायचा आहे. हात जोडायचं, सांगायचं की तुमचं नाव बोलायचं. समजा आता तुमचं नाव काय आहे, तुमचं नाव आहे समीर, तर तुमचं नाव समीर, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. त्याच्यानंतर मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार आणि गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार माझं लग्न जमण्यासाठी मी हा उपाय करतो आहे किंवा करते. तुम्ही किती शनिवार करणार आहात, 5 शनिवार, 3 शनिवार, ते पण बोलायचं. मी 3 शनिवार करणार आहे, मी 5 शनिवार करणार आहे आणि हा उपाय किंवा ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सेवा करायची. सेवा काय करायची, हा नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. तर ह्या नित्यसेवेच्या ग्रंथामधील तुम्हाला 3 स्तोत्र आहेत ते तुम्हाला म्हणायचे. सगळ्यात पहिले तुम्हाला रामरक्षा म्हणायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे आणि श्री लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्र, हे 3 स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. बघा, रामरक्षा स्तोत्र रामरक्षा 147 पानावरती आहे, मारुती स्तोत्र 151 पानावरती आहे आणि लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्रम हे 157 पानावरती आहे. हे 3 स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत आणि आपली सेवा इथे कंप्लीट होते. आता एवढंच करायचं का, तर नाही. तर आता एवढंच करायचं का, नाही. बघा, सोबतच आपल्याला ज्यावेळी बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही सगळे उपाय करतो, सगळ्या सेवा करतो, पण आम्हाला फळ मिळत नाही. मग फळ मिळत का नाही, बघा त्यामागे काय कारण असतं. खूप मोठी चूक तुम्ही करता, तुम्ही नित्यसेवा करत नाही. नित्यसेवा हा आपला बेसिक पाय आहे. त्याच्यामुळे कुठलीही सेवा तुम्ही करा, कुठल्याही कारणासाठी, कुठल्याही समस्येसाठी. समजा तुम्ही कुठल्या तरी एका समस्येसाठी स्वामींचे 108 पारायण करताय आणि नित्यसेवा रोज करतच नाही, तुम्हाला काही त्या सेवेचा अनुभव येणार नाही. 108 दिवस वाचलात तरी काही तुम्हाला त्याचा फरक पडणार नाही. पण 108 पारायणासोबत तुमची रोजची नित्यसेवा जर तुम्ही केली तर 100% 108 पारायण व्हायच्या आत तुम्हाला त्याचा अनुभव येईल. म्हणून नित्यसेवा ही आपली रोजच्या रोज घडलीच पाहिजे. नित्यसेवा काय म्हणजे तर काय, तर रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळे ही नित्यसेवा आपल्याला करायची आहे. सोबतच रोज पंचमहायज्ञ करायचा आहे. पंचमहायज्ञामुळे पितृदोष आपला नाही जात होतो. बरेच आपले कुंडलीतले जे काही दोष आहेत, बऱ्याच प्रकारचे दोष आपल्याला असतात, ते दोष नाहीसे होतात आणि पंचमहायज्ञ आणि नित्यसेवा केल्याने या उपायाची सुद्धा फलप्राप्ती आपल्याला लवकर होते. म्हणून हा उपाय करतोय, बाकीचं का नाही असं बिलकुल नाही. नित्यसेवा ही रोज झालीच पाहिजे. आता नित्यसेवा तुम्ही रोज कधीही करू शकता. दिवसभरामध्ये 24 तासामध्ये तुम्ही कधीही नित्यसेवा केली तरी चालेल, काही हरकत नाही. पण नित्यसेवा करायचीच, नाहीतर तुम्हाला अजिबात अनुभव येणार नाही, कळालं. आता ही सेवा करत असताना अटी वगैरे काय आहेत का, तर बघा अटी म्हणजे काय, आता शनिवारच्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज वगैरे खायचं नाही. म्हणजे बघा एखादी समस्या सुटावी असं वाटत असेल तर त्यामागचं म्हणजे आपले भाव म्हणा, आपली वागणूक हे सुद्धा चांगली पाहिजे. आपण देवळात गेलो आणि एखाद्याची निंदा करतो, त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुमचे आचारविचार चांगले पाहिजेत, तुमची वागणूक चांगली पाहिजे. सोबतच तुम्ही शाकाहारी असला पाहिजे. म्हणजे बघा इतर वेळी खाताय ठीक आहे, पण कमीत कमी ॲटलिस्ट तुम्ही म्हणजे हे 3 शनिवार होईपर्यंत किंवा जेवढे तुम्ही केलं आहे 3-5 शनिवार होईपर्यंत तुम्ही अजिबात नॉनव्हेज खाऊ नका किंवा बंद करा. म्हणजे परत तुम्ही खात असाल तर खा, पण मी असं म्हणत नाही की खाऊच नका पूर्ण कधीच. बघा एखाद्याला सवय असते, एखाद्याचा स्वभाव असतो, सुटत नाही. पण 5 शनिवार तरी तुम्ही ॲटलिस्ट पाळा. त्याच्यानंतर ही सेवा जी आहे ते 5 शनिवार असंच करायचे आणि लगातार ही करायची आहे. नाहीतर एखादा शनिवार केला आहे आणि दुसऱ्या शनिवारी केला नाही असं नाही. ह्या शनिवारी केला आहे ना, पुढच्या शनिवारी सेवा झालीच पाहिजे, तिसरा शनिवार झालाच पाहिजे, चौथा नाहीतर एका शनिवारी केला आहे, दुसऱ्या शनिवारी कुठेतरी गावी गेला आहे, विसरला आहे असं नाही. संकल्प केला आहे ना तुम्ही, तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा ही आपली व्यवस्थितच पूर्ण झाली पाहिजे, लक्षात घ्या. फक्त संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्ही आता समजा तुमच्या घरात काही अडचणी आल्या, म्हणजे एखादं सुतक आलं, एखादं विटाळ आलं, तर
त्यावेळेस आपण मंदिरात जातच नाही. कोण पण असो, लेडीज असो जेंट्स असो, मंदिरात आपण जात नाही. तर तो एखादा शनिवार स्किप केला तरी चालेल. पण लगातार तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कुठलंच बाधा नाही आहे किंवा कुठंच अडचणी नाही आहे, तर तुम्ही लगातार शनिवार हे 5-3 जे काही तुम्ही बोललाय ते करायचे आहेत. कळालं? हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. अनुभव येणार म्हणजे येणार. आणि सोबतच मी सांगते, अनुभव तुम्हाला पाहिजे असला तर रोजची नित्यसेवा तुम्हाला करावी लागेल. रोज पंचमहायज्ञ करावे लागेल. पंचमहायज्ञ म्हणजे काय बघा, मी परवाच व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. रोज मुंग्यांना साखर घालणे, अग्नीला म्हणजे आवाहन करणे, सोबतच पित्रा म्हणजे कावळ्याला एक घास घालणे, गाईला एक घास घालणे, मनुष्ययज्ञ म्हणजे एक आपल्या घरात जे कोणी येतील त्यांना खायला प्यायला देणे, हे पंचमहायज्ञ झालं. आणि ह्या पंचमहायज्ञामुळे आपले पितृदोष तर नाहीसा होतोच, सोबतच आपले बरेचसे दोष नाहीच होतात. आणि लग्न ही अशी गोष्ट आहे जी पितरांच्या आशीर्वादानेच होत असते. आपले पित्र जर संतुष्ट असतील तर 100% आपलं लग्न जमणारच आहे, लक्षात घ्या. आणि पण पितरांचं समजा एखाद्या वेळेस काय होतं की आपल्या घरात एखादी व्यक्ती अचानक गेलेली असते, जिचं लग्न वगैरे काही झालेलं नसतं, ती संतुष्ट होऊन गेलेली नसते, तिचा कुठेतरी तळतळाट लागत असतो. त्याच्यामुळे तिची जर सेवा आपल्या हातून घडते आणि ती जर संतुष्ट नसेल तर ते आपलं देखील काही चांगलं होऊ देत नाही. त्याच्यामुळे त्यांची सेवा ही आपल्या घरात पहिला झाली पाहिजे. गुरूंच्या पेक्षासुद्धा आपले पितर आपल्यासाठी श्रेष्ठ असतात. म्हणून आपली गुरूंची सेवा करण्याआधी पितरांची सेवा करायची असते. म्हणून पंचमहायज्ञ तुम्ही रोज करा आणि सोबत नित्यसेवा करा आणि 5 शनिवार हा उपाय पण करा. 100% तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती पोहोचेल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ.